गुड मॉर्निंग फूडीज. आज मी आलोय कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा ताटी इडलीला आणि त्याचा जो लोकेशन आहे, जो पत्ता आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी कसं यायचं. ही इडली कोल्हापुरामध्ये जवळजवळ 4 वर्षापासून आहे. नाद खोळा चवीची आहे आणि इथली चटणीसुद्धा लय भारी आहे आणि त्या चटणीची रेसिपी पण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर घेऊयात इथल्या या इडलीचा आस्वाद आणि करूयात आपल्या या व्हिडिओला सुरुवात. तर तोडकर्स इडलीला येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक गंगावेशीतून, जिथून तुम्ही गाडीवरून, 2 व्हीलरवरून किंवा 4 व्हीलरमधून जाऊ शकता, आणि दुसरा रस्ता आहे हा पापाया तिकटीमधून. आणि समोर सूर्यकांत हॉटेल आहे, जे की माझ्या फेवरेट लिस्टमधील एक आहे. या ठिकाणी खूप छान अशी मिसळ आणि वडापाव मिळतोय. चला जाऊया आता तोडकर्स इडलीकडे. हा वन वे ॲक्च्युली, 2 व्हीलर 4 व्हीलर जात नाही, पण चालत तुम्ही इथून जाऊ शकता. आणि थोडंसं पुढं आल्यानंतर या बाजूला गजू काकांचा फेमस असा पाववडा मिळतोय. आणि सूर्यकांत हॉटेल आणि गजू काकांचा पाववडा याच्या दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही तिथं पाहू शकता. आणि जरासं थोडं पुढं आल्यानंतर समोर कसबा गेट पोलीस चौकी आहे आणि तिथून आज जाणार. आज आलोय तोडकर्स इडलीला. आपले दादा हे फॉलोअर्स आहेत, बघून आवाज दिला. यांचं हे ज्योती साडी सेंटर आहे. या ठिकाणी भेट द्या. चला जाऊया तोडकर्स इडलीकडं. तर इथून जो राईट गेलेला आहे तिथून तुम्हाला तोडकर्स इडलीला जाण्यासाठी रस्ता आहे. आणि जरासं पुढं आल्यानंतर या ठिकाणी तारा मेटल्स आहे. त्याच्याबरोबर या बाजूला ही तोडकर्स इडली आहे. तुम्हाला हे लोकेशन यासाठी दाखवलं कारण लोकेशनचा खूप लोकांना अडचण होते, म्हणजे बरोबर कळत नाही. तर या ठिकाणी यांचा मोबाईल नंबरसुद्धा आहे, तुम्ही कॉल करूनसुद्धा विचारू शकता. आणि याच्यावरती टाईमही दिले. फक्त संध्याकाळी यांनी बंद केलं आहे, पण सकाळी असते. आणि या छोट्याशा घरात हे हा व्यवसाय करतात. मस्त अशी ताटी इडली आणि लय भारी चवीचा उडीद वडा देतात. आणि साइन ऑफ टेस्ट म्हणजे आपला हा इंस्टाग्रामचा स्टिकर आहे. याच्यावरती यांचा पूर्वी मी रीलसुद्धा केला आहे. हा स्कॅन केल्यावर तुम्हाला तो रीलसुद्धा बघायला मिळेल. आणि या ठिकाणी अशी बैठक व्यवस्था आहे. आणि आतील बाजूसुद्धा अशी छान बैठक व्यवस्था आहे. एकदम स्वच्छ वातावरणात या ठिकाणी आपल्याला बसायची व्यवस्था आहे. आणि या बाजूला किचन आहे. किचनसुद्धा अगदी साधं सिंपल घरगुती असं किचन आहे. या ठिकाणी हे बघा, एकदम स्वच्छ असं हे किचन आहे. आणि या ठिकाणी आता या इडल्या बनत आहेत. तर बघूयात त्या इडल्या कशा बनतात. या ठिकाणी आता ह्या इडल्या बनत आहेत आणि या पिठामध्ये सोडासुद्धा टाकला जात नाही. पण इडली यांची खूप अशी फ्लफी आहे, एकदम सॉफ्ट अशी इडली आहे. आणि चवीला तर नाद खुळा आहे. आणि या प्लेटमध्ये टाकली जाते, म्हणून याला ही ताटी इडली म्हणतात. ही बघा प्लेट, ही साधारण 300 ml याच्यामध्ये पीठ बसतं ना. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अशी स्टीम करायला ठेवली जाते. अतुल दादा साधारण 4 वर्ष झाले हा तट्टे इडलीचा व्यवसाय करतात. आणि यांच्याकडे फक्त इडली आणि उडीद वडा हे 2च पदार्थ मिळत आहेत, पण नादखुळा चवीचे आहेत. बॅटर टाकून या इडल्या स्टीम करायला या छोट्याशा मशीनमध्ये ठेवलेला आहे. हा स्टीमर आहे. साधारण हा ढोकळ्यासाठी पण वापरला जातो ना. हा ढोकळ्यासाठी वापरला जाणारा हा स्टीमर आहे. या इडल्या स्टीम व्हायला साधारण 30 मिनिट लागतोय. तर आपल्या इडल्या स्टीम होत आहे, तोपर्यंत आपण बघू ही चण्याची चटणी कशी बनते. त्यासाठी हे चणे घेतलेले आहेत आणि हे खोबरं. आणि या चटणीसाठी मिरचीसुद्धा लागते, थोडी साखरसुद्धा. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ. तर मिक्सरला लावून चांगलं हे बारीक करून घ्यायचं आहे. आपली ही इडलीसाठीची जी चटणी आहे ती तयार झालेली बघा. आणि वरून थोडी कोथिंबीर आणि आपली मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे. तर साधारण अर्धा तास झालेला आहे आणि आपली इडली तयार झालेली आहे. बघूयात आपण आता. वाह, हे बघा आपली इडली बनलेली आहे, ताजी ताजी इडली. आणि ही
परफेक्ट अशी स्टीमसुद्धा झालेली आहे. अशा मस्त ताज्या ताज्या इडल्या खाण्यासाठी नक्की भेट द्या. परफेक्ट इडल्या तयार झालेल्या आहेत आणि ही इडली एवढी भारी अशी स्टीमसुद्धा झालेली आहे. बघा या ठिकाणी अलगद अशी ही काढली जाते. वा, एक नंबर, एकदम गरम गरम इडली आहे. चला तर मग या इडलीवरती आता ताव मारू. जवळपास गेली 3 वर्ष झाली मी तोडकरची इडली सकाळी नाश्त्यासाठी आवर्जून खातो. आठवड्यात 2 ते 3 वेळेला ही इडली मी खायला नक्कीच येतो. आम्ही रोज फुटबॉलची प्रॅक्टिस झाल्यानंतर तोडकर इडली खायला येते. इडली पौष्टिक आहे. आम्ही पण येते, तुम्ही पण या. इडली चवीला भारी आहे, नादखुळा आहे. आम्ही कायम येत असतो इथं आणि इडली एक नंबर आहे. कोल्हापुरात म्हणल्यानंतर फूड म्हणल्यानंतर सगळं काही ओकेमध्ये असते. तर मंडळी, तोडकर्स इडलीच्या या 3 डिश घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक साधी इडली आहे, दुसरी बटर इडली आहे आणि त्यांचे मस्त असे कुरकुरीत असे उडीद वडे ते सुद्धा घेतलेले आहेत. आता टेस्ट करूया. सगळ्यात आधी मी या बटर इडलीपासून सुरुवात करतो, कारण ही ह्याच्यावर जी टाकलेली चटणी आहे खूप छान चवीची आहे आणि इडली जी आहे ती एकदम सॉफ्ट आहे. बघा, एकदम सॉफ्ट. चटणीमध्ये डीप करून हा मस्त इडलीचा आस्वाद येतो. नाद खुळा बटर इडली आहे आणि चटणी आपण बघितली कशी बनते. अगदी साधी रेसिपी आहे. नाद खुळा चव आहे. साधी इडली पण सॉफ्टच आहे. त्याच्यावरती फक्त मसाला आणि वरून बटर टाकलेला आहे. त्यानंतर ही आपली दुसरी डिश उडीद वडा. हा उडीद वडा सुद्धा एवढा सॉफ्ट आहे ना, एकदम क्रंची क्रिस्पी उडीद वडा आहे. आम्ही असाच टेस्ट करतो. हा वडा खाताना याचा क्रंच सुद्धा एवढा भारी येतोय ना, ज्याचा आवाज येतोय. मस्त चवीचा वडा आहे. तर मंडळी, या तोडकर्स इडलीचा पूर्ण डिटेलमध्ये पत्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे. इथं कसं यायचं नक्की भेट द्या या तोडकर्स तट्टी इडलीला. नाद खुळा चवीचे आहे. भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. माझं नाव अंश. आमची इडली खायला नक्की या कोल्हापूरकर.